आहात, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. त्याच्यामध्ये औंढा नागनाथ एक, इथून 120 किलोमीटर परळी वैजनाथ, पुण्यापासून भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगर मधला घृष्णेश्वर आणि नाशिक मधला त्र्यंबकेश्वर. जसं महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यामध्ये हे पहिल्या स्थानावर येते. या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ असा उल्लेख केला जातो. औंढा नागनाथ का बरं बनतात? तर औंढा म्हणलं तर पूर्ण गावाचं नाव आहे, आणि नागनाथ म्हणल्याच्या नंतर 5,500 वर्षापूर्वीच्या अगोदर, म्हणजे द्वापरयुगामध्ये हे मंदिर वगैरे काही नव्हते. या ठिकाणी पूर्ण तलावणी जंगल होतं. या ज्योतिर्लिंगाची पूजा हे नागलोक करायचे, नागांश नाग देवता या ज्योतिर्लिंगाची पूजा करायचे. म्हणून या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ म्हणून असं ओळखलं जाते. आणि त्याच्यामध्ये जे भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यामध्ये हे 8व्या स्थानावर येते. तर नागेशम दारुकावने, तर नागेशम दारुकावनेचा असा उल्लेख होतो की नागेश म्हटलं ते ज्योतिर्लिंगाचं नाव आहे, आणि ते एक दारू म्हटलं ते एक दैत्य होता, दारू नावाचा एक राक्षस होता. और वने म्हणलं तर आता बाहेरून बघितलं तर पूर्ण जंगल आहे. या ठिकाणी पूर्ण वन आहे, पूर्ण जंगल आहे या ठिकाणी. म्हणून या तीर्थक्षेत्राला भारतामध्ये नागेशम दारुका म्हणून ओळखलं जाते. या मंदिराचा मुख्य इतिहास तुम्ही ऐकला असाल. जे महाराष्ट्राचे खूप मोठे संत आहेत, संत नामदेव महाराज, ते त्यांच्या भक्तीने हे पूर्ण मंदिर फिरलेलं आहे. या मंदिराला मुख्य दरवाजे 3 आहेत. पहिले जे मुख्य दरवाजा आहे ते पश्चिम दिशेचा द्वार आहे, आता तुम्ही प्रवेश केलाय. दुसरं जे दक्षिण दिशेचं आहे, तिसरं जे उत्तर दिशेचं आहे. पश्चिम दिशेचा द्वार आहे ते इसवी सन 1212 मध्ये याच्या पाठीमागे पूर्व दिशेला होतं. इथे पंढरपुराहून इथे संत नामदेव महाराज इथे गुरु करण्यासाठी आलते. ते त्यांच्या गुरुचं नाव इथे विसोबा खेचर. एका म्हाताऱ्याचा रूप घेऊन एका पेंढरपायतून झुकले होते. त्या संत नामदेव महाराजांनी सांगितलं, तुम्ही हे काय एका महादेवाचा अपमान करतात, तुमचे पायाची बाजूला काढून ठेवा. विसोबा खेचर म्हणे नामदेव महाराजाला, मी म्हातारा झालो, माझ्या अंगामध्ये ताकद नाहीये, शेण शक्तता नाहीये, तुम्हीच पाय उचला आणि बाजूला ठेवा. ज्यावेळेस नामदेव महाराजांना गुरुचं रूप पाहण्यासाठी, संत नामदेव महाराजांना गुरुचं रूप पाहण्यासाठी त्यांचे पाय उचलले आणि बाजूला ठेवले. जसं पाय उचललं तिथं पिंडी निर्माण झाली, जसं पाय उचलला तिथं पिंडी निर्माण झाली. जसं मंदिर बाहेर आहे नामदेव महाराजांचं गुरुचं स्थान या ठिकाणी विसोबा खेचर. तर नामदेव महाराजांना विसोबा खेचरला सांगायचं होतं की कणाकणामध्ये परमेश्वर आहे. जो चमत्कार झाल्याच्या नंतर संत नामदेव महाराज मंदिरामध्ये आल्याच्या नंतर मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन भजन चालू केलं. ज्यावेळेस इसवी सन 1212 मध्ये ज्यावेळेस जातीभेद भरपूर होता, ज्या कालचे जे लोक होते ते स्वतः श्रेष्ठ मानायचे. ज्या लोकांनी सांगितलं नामदेव महाराजाला तुमचे काय भजन कीर्तन आहे, मंदिराच्या पाठीमागे जाऊन करा पश्चिम दिशेला, हे समोर नामदेव महाराजांचं मंदिर आहे. जे नामदेव महाराज सांगितलं मी तिथे जाईल, तिथे परमेश्वर माझ्या सोबत आहे. म्हणून नामदेव महाराज कीर्तन भजन ऐकण्यासाठी नागनाथावर दौर त्यांच्याकडे फिरवलं. एक मराठीमध्ये अभंग आहे, तुम्ही ऐकला असाल, फिरविले देवळं जिगामती ख्याती, फिरविले देवळं जिगामती ख्याती, नामती वाहती दूध प्यायला. हे संत नामदेव महाराजांच्या भक्तीने हे पूर्ण मंदिर फिरलेलं आहे. हे पूर्वद्वार पश्चिम दिशेला झालेलं आहे. काही लोकांना विश्वासात नाहीये. तुम्ही म्हणू शकता एवढं हेमाडपंथी मंदिर आहे दगडाचं, हे कसं फिरू कसं नाहीये. ज्याला काही निशाण दिलेली आहे, याची पहिली निशाणी अशी आहे की महादेवाचा नंदी बैल असतो शंकराचा, कधी मंदिराच्या पाठीमागे असतो पूर्व दिशेला. कारण आमच्या एका ठिकाणी हे मंदिराच्या पश्चिम दिशेला आहे. जे महादेवाचे जे जलकुंड असते ते महादेवाला जातो डोळ्याला पाणी लावून वाहण्यासाठी तीर्थ घेऊन जातात. ते कुंड कधी मंदिराच्या समोर असायला पाहिजे. कारण आमच्या एका ठिकाणी हे मंदिराच्या पाठीमागे आहे. इथे तिसरी निशाणी अशी आहे, याला अमेरिका, जपान आणि भारताच्या सायंटिफिक लोकांनी या मंदिरात डिक्लेअर केलेले. या मंदिराचा खालतून मित्र पाया नाहीये कुठल्या प्रकारचं.
फाउंडेशन नाही, कुठल्या प्रकारचा पाया नाहीये. दगडाचं. जसं आपण घर वगैरे बनवतोय, पिलर उभं करतोय, जसं मंदिराला पिलर नाहीये, पाया नाही कुठल्या प्रकारचा. आता तुम्ही विचार केला असाल हे ज्योतिर्लिंग इतकं गर्भगाभाऱ्यामध्ये का बरं आहे, दर्शनासाठी इतकं गर्भगाभाऱ्यामध्ये का बरं जाणं लागते. ते 5,500 वर्षापूर्वीच्या अगोदर म्हणजे दापरोगामध्ये हे मंदिर वगैरे काही नव्हते. या ठिकाणी पूर्ण तलावणी जंगल होतं. ज्यावेळेस 5,500 वर्षापूर्वीच्या अगोदर पाची पांडवाला 14 वर्षाचा वनवास एका दिवसाचा अज्ञातवास लागला होता. ज्यावेळेस त्यांच्या संघ बऱ्याच गायी होत्या, त्याच्यामध्ये कपिला नावाची गाय होती, कामधेनू म्हणून. जी कपिला नावाची गाय जी होती ती रोज या तलावामध्ये वनामध्ये चारा खायची आणि पाणी प्यायची. जेवढं आपलं दूध आहे या तलावामध्ये उडी मारून या ज्योतिर्लिंगात दूध सोडून बाहेर उगून वापस यायची. जेव्हा असे बरेच दिवस निघून गेले, जे श्रीकृष्ण ब्रह्मणी पांडवाला आपल्या साऱ्या गायी आहेत दूध देतात, एकाची कपिला नावाची गाय ही का बरं दूध देत नाहीये. हिच्या तलावामध्ये या वनामध्ये कोणतरी दूध काढून घेते. तर हे बघण्यासाठी भीमच्या गायच्या पाठीमागे गेला, तलावामध्ये उडी मारून भीम आणि पांडवाला आतमध्ये काय दिव्य शक्ती आहे, हे तलावामध्ये काय दिव्य शक्ती आहे. मी गायीसोबत तलावामध्ये उतरलो, माझे डोळे ते दिपायला लागले, मला काही दिसत नाहीये. की माझा सोनाचा गदा घ्या, या दिशेला पूर्ण या ठिकाणी पाणी काढून टाका. जेव्हा पांडवांनी या ठिकाणी पाणी काढून दिल्याच्या नंतर तितका सूर्याचा तेज असतो तितका 10 गुण या ज्योतिर्लिंगातील तेज होता, प्रकाश होता. त्या दिवसाची 6 महिन्याची रात्र आणि 1 दिवसाचा कालावधी होता. रात्र आणि दिवस कमी होण्यासाठी जे 7व्या नंबरचे जे ज्योतिर्लिंग आहे तामिळनाडू राज्यामध्ये रामेश्वरम, तिथं तुम्ही ऐकलं सुद्धा असाल आणि बघितलं सुद्धा असाल. तिथं त्रिवेणी संगम आहे. तिथून भीमाला पाठवून 21 मिनिटे वाळू आणून रीती आणून या ज्योतिर्लिंग स्थापना केलेली आहे. या ज्योतिर्लिंग स्थापना भीमाने केलेली आहे. तरी ती वाळू एका ठिकाणी बसने गेली, खाली घसरू लागली. विष्णूने त्याला दशावतार दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी शिव आणि विष्णू दोघांचं मिलन झालेलं आहे. म्हणून या ज्योतिर्लिंगाला हरिहर भेट सुद्धा झालेली आहे. म्हणून या ज्योतिर्लिंगाला पूर्ण परिक्रमा चालते. कुठल्याही महादेवाला किंवा ज्योतिर्लिंगाला पूर्ण परिक्रमा चालत नाहीये. कुठल्याही महादेवाला ज्योतिर्लिंगाला तुळस व्हायला जात नाही. इथं वैकुंठ चतुर्दशीला या ठिकाणी तुळस व्हायला जाते. म्हणून हे ज्योतिर्लिंग गर्भगाभारामध्ये आतमध्ये आहे. नंतर पूर्ण मंदिर जे पांडवांचे जे मोठे भाऊ होते उत्कृष्ट धर्मराज, त्यांच्या कारागिरीने पूर्ण मंदिर बांधलं होतं. कारण पांडवाचा राज झाल्याच्या नंतर औरंगजेबने या ठिकाणी पूर्ण मंदिर तोडून टाकलं होतं, पूर्ण खंडित केलं. नंतर जो पांढरा जो कलर आहे तो इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर त्यांनी बांधलेला आहे. वरच्या चौडाचे ते 350 वर्षापूर्वीचं आहे आणि खालच्याचे ते 5,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. पूर्ण पांडवकालीन आहे. दापुरगामध्ये या मंदिराची निर्मिती झालेली आहे. आणि जे भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तुम्ही महादेवाचा नंदीबैल बघितला असाल किती सरळ असतो. कारण आमच्या एका ठिकाणी नंदीची मान थोडी वाकलेली उजव्या साईडला. कारण की ज्योतिर्लिंग हे मुख्य गाभाऱ्यामध्ये आतमध्ये आहे. ज्योतिर्लिंग कुठं बघण्यासाठी नंदीची मान थोडी वाकलेली आहे. कारण की आतमध्ये जाण्यासाठी उजव्या साईडला दर्शनाला जायला लागते. त्याच्यामुळे उजव्या साईडला नंदीची मान थोडी वाकलेली आहे. नंदीचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी हरिहर भेट आहे. नंदीचा डावा कान बंद करायचा, उजव्या कानामध्ये आपली इच्छा मनोकामना आहे ते नंदीच्या कानामध्ये सांगायचे. या ठिकाणी हरिहर भेट आहे. शिव आणि विष्णू दोघांचे मिलन असल्यामुळे या ठिकाणी इच्छा मनोकामना पूर्ण होते. एक हिंदीमध्ये म्हण आहे, विष्णू विना मोक्ष प्राप्त होत आहे. विष्णू विना मोक्ष प्राप्त होत आहे म्हणजे या ठिकाणी इच्छा मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते. तुला नागनाथ महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव भगवान की जय. असा इतिहास आहे ताई. एक मी विद्यार्थी आहे, स्टुडंट आहे, BA कॉलेजला शिकतो, सेकंड इयरला. शिक्षणासाठी या ठिकाणी गाईडचं काम करतोय. त्याची इच्छा झाली काही परिवाराच्या नावाने काय मदत म्हणून देऊ शकता. काही आतमध्ये काय पगार वगैरे नाहीये. तुमच्यासारखे जे भाविक आहेत त्याला गायडन्स करून माहिती